नमस्कार मित्रांनो, पत्नीवर संशय किंवा आर्थिक फटका कधीही बोबाटा करू नये या 4 गोष्टींचा आचार्य चाणक्य यांनी नीती ग्रंथाच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात स्त्रिया आणि पैशाबद्दल सांगितले आहे। चाणक्य यांच्या मते काही गोष्टी आहेत ज्या गुप्त ठेवणे किंवा कोणालाही न सांगणे शहाणपणाचे आहे। चाणक्यांच्या मते पत्नी आणि पैशाशी संबंधित काही गोष्टी इतर कोणालाही सांगू नयेत। चाणक्य यांच्या मते मनाची स्थिती देखील सांगितली आहे की जेव्हा कोणी दुःखी असेल तेव्हा सांगू नये। हे फक्त आपले नुकसान करेल आणि आपण अडचणीत येऊ शकतो। कोणत्या गोष्टी समस्या निर्माण करू शकतात? जेव्हा संपत्ती नष्ट होते, जेव्हा मनात दुःख असते, पत्नीच्या वर्तनाबद्दल जाणून घेतल्यावर, एखाद्या नीच व्यक्तीकडून वाईट गोष्टी ऐकल्यावर आणि कुठून तरी अपमानित झाल्यावर एखाद्याने आपल्या मनाच्या गोष्टी कोणालाही सांगू नयेत। पैशांची हानी झाल्यास जवळच्यांनाही सांगू नका। चाणक्यांच्या मते शहाणपण म्हणजे काय? जर व्यवसाय, नोकरी किंवा व्यवहारात पैशाचे नुकसान झाले किंवा कोणी तुमचे पैसे चोरले तर अशी गोष्ट कोणालाही सांगू नये। माणूस कितीही जवळचा असला तरी खरं तर जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतो तेव्हा त्याचे स्वतःचे लोकही त्याला साथ देत नाहीत। अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याला पैशाच्या नुकसानीबद्दल सांगितले तर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याच्यापासून दूर करेल, कारण त्याला असे वाटते की तुम्ही त्याच्याकडे मदत मागण्यासाठी आला आहात। जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा कोणालाही सांगू नका। जेव्हा तुम्ही दुःखी असाल किंवा तुम्हाला कोणतेही काम करायचे वाटत नसेल तेव्हा तुम्ही अशा परिस्थितीबद्दल कोणालाही सांगू नये, अन्यथा तुमचेच नुकसान होईल। लोक तुमच्याबद्दल जाणून तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील। म्हणूनच एखाद्याने त्याच्या मनाची स्थिती कोणासमोरही उघड करू नये। तुम्हाला तुमच्या बायकोवर शंका असल्यास चाणक्याने त्याचप्रमाणे पत्नीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की जेव्हा कोणालाही आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका असेल किंवा तिच्या सवयी चुकीच्या असतील तर ही गोष्ट कुणालाही व्यक्तीसोबत शेअर करू नका, किंवा तिच्या सवयी चुकीच्या असतील तर ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये। एकदा पती किंवा पत्नीच्या चारित्र्याशी संबंधित गोष्टी घराबाहेर पडल्या की मग परिस्थिती हाताळणे कठीण होते। समाजाच्या मध्यभागी बसल्यावर एखाद्याला अपमानित वाटते आणि अनेक वेळा एखाद्या व्यक्तीकडे दयाळूपणा म्हणून पाहिले जाते। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।